नमस्कार, मी नमिता पवार कांबलेचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही जातोय कुठेतरी खूप लांब दूर. आता आहे जूनचा महिना सुरू. बरेच दिवस पाऊस नव्हता, पण आता परत पाऊस स्टार्ट झाला आहे आणि आम्ही पावसामध्ये कुठेतरी आम्हाला फिरायला जायचंच होतं. तर आज आम्ही जाणार आहे कुठेतरी मस्त फिरायला. सो लेट्स गेट स्टार्टेड. आमची गाडी पण आली आहे. परू अजून झोपेतच आहे बघा. हाय परू, दाखवली. सो आता आमची गाडी पण आली आहे, आम्ही आतमध्ये जातो. सो आता आम्ही बसलोय गाडीमध्ये आणि इथून आम्ही आता पपलीला आणि बाबूला पिक करणार आहे आणि मग तिकडनं आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच नका. स्टार्टेड. लवकर ये. हा, पालू गातू पारू. वाव यार, काय वाटतंय सिरियसली. गाणं चालू ठेवायचं. गाणं का बंद केलं? कशाला गेली? बरेच व्हिडिओज बघितले होते की लोणावळ्याला, माथेरानला पाऊस पडत नाही आहे, पण काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडलाय आणि आज इतका पण पाऊस नाही आहे की कंटाळा येईल. त्यामुळे भारी वाटतंय. वातावरण खूप छान आहे, ग्रीनरी आहे. सो मजा येते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पपली, तुला कसं वाटतंय? मस्त वाटते. किती टिपिकल छान वाटतंय. आन्सर दिले. छान फ्रेश वाटते. परजप्पा कसं वाटतंय? माइंड ब्लोईंग. सो फायनली आम्ही लोणावळ्याला पोहोचलो. हा, म्हणजे लोणावळ्याला आम्ही उतरलोय. हाय, बागचा व्ह्यू दाखवते. तिला हिंट द्यावी लागते. बनवणार सोनू कसं हे पिलू ते फुल एन्जॉय करते. एन्जॉय मोडमध्ये येते.
सो आता आम्ही आलेलो आहे साठे मिसळला. इथे आम्ही मिसळ कांदा भजी आणि बरेच काही मागवलेले आहे. सो आम्ही काय काय मागवलेले ते तुम्ही आता बघणार आहे. यम्मी यम्मी टेस्टी. करू फुल एन्जॉईंग मोड हो पपले कर टोमॅटो कोण टाकतो? सो आम्ही आता भुशी डॅम जवळ आलो आहे. लोणावळ्याला भुशी डॅम आहे ना, तिथे आम्ही आलो आहे. सो इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आता थोडंसं वॉकिंग करून चालत जाणार आहे, कारण की गाडी तिथपर्यंत जात नाही त्यामुळे. सो नाही पण ते ह्यानी लावलं असं आपण से हाय. भुशी डॅमला आलो पण इथे पाणीच नव्हतं. सो आमचा पचका झालाय, पण आम्ही फोटोज खूप क्लिक केलेत त्यामुळे त्यात मजा आली. आणि इथलं थोडंसं पाणी ते खूप गारगार आहे. सो आता भुशी डॅम बघून झाल्यानंतर आम्ही चाललोय, कुठे चाललो आपण? टायगर पॉइंटला चाललो आहे आम्ही. होपफुली तिकडे तरी चांगलं असेल असं अपेक्षा आहे. सो व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आम्ही किती एन्जॉय करणार आता पुढे ते तुम्हाला समजेलच. आम्ही आता आलेलो आहोत लायन्स पॉइंटला, जो लोणावळ्यामध्ये आहे. आणि ही एक खूप भयंकर मोठी दरी आहे. इतकी सुंदर जागा दिसते, असं वाटतं डोळ्यात भरून घ्यावं आयुष्यभरासाठी. इतकं सुंदर वाटतंय ना खरंच. तिकडे पण छोटे छोटे किती सुंदर वाटतंय. पारू ए पिल्लू इकडे बा. ए इथे बाबू सोनू. तिला काय ते ऐकायला येते ना त्याच्यात. पिल्लू ए इकडे बाबू. आम्ही आलेलो आहे खंडाळा तलाव येथे. इथे आतमध्ये तलाव आहे आणि तिथे थोडंसं काही आहे ते दाखवते मी तुम्हाला. पुण्याचं कॅन्सलच वाटतं, पण तिकडे जाऊया. पुणे जायचं चार इथे फोटो काढ बाय. 4 लोक बसू शकतो. नाही मोबाईल तुझ्या फायनल मारायचे. पडलं तरी पुण्यात बसायचो. समुद्रामध्ये राईट केलं का लेफ्ट आता आम्ही आलेलो आहोत. घ्या मग मोठे. आता आम्ही आलेलो आहोत जेवायला आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. मी इथे जेवायला बसले सगळेजण.
तर जेवायला काय काय मागवले ते तुम्हाला मी दाखवणार आहे. सो आता वाजलेत 3:30 आणि आम्ही लोणावळ्याला जेवलो वगैरे आणि जेवून नंतर आम्ही डायरेक्ट पुण्याला आलो आहे. सो आता आम्ही पुण्यात आहोत आणि इथून आम्ही आता पुण्यात थोडंफार काही फिरणार आहोत आणि मग आम्ही इथनं रिटर्न जाणार आहोत. तर पुण्यात आम्ही काय काय फिरणार आहे ते आम्ही तुम्हाला तर दाखवणार आहे. पुणे ही सिटी खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे, बघून खूप छान वाटलं. आणि पहिल्यांदा आम्ही पुण्यात आलो. आम्ही पुण्यात कधीच आलेलो नाही आहे. बरेचसे पप्पा आलेत पण आम्ही कधी आलेलो नाही पुण्यात. सो आम्हाला खूप छान वाटतं इकडे येऊन. सो आम्ही पुण्यात आलोच. आता गाडी पार्क केली आहे. आता आम्ही शनिवारवाडा बघायला जातो आहे. 5:30पर्यंतचाच टाईम आहे पण आम्हाला इथे खूप उशीर झाल्यामुळे आम्हाला तर घाई झाली आहे आणि इथे पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला पायी जावं लागणार आहे. या दोघी पाठी आहेत आणि परूच्या आम्ही आता जातो आहे शनिवारवाडा बघायला. आम्ही आता आहोत शनिवारवाड्याच्या गेटवरती. तर आम्ही आतमध्ये जाणार आहे. व्हिडिओ करायला अलाउड आहे की नाही माहिती नाही पण आय विल ट्राय. हे बघा परू शनिवारवाड्यात जाणार. से हाय, से हाय. सो फायनली आम्ही शनिवारवाड्यामध्ये एंट्री केलेली आहे. खूप भारी वाटतं इकडे. तुम्हाला दाखवते. वर जाऊ शकतो. इथे वरती पण आहेत लोक. मी पुण्यात आलो आहे सारसबागेच्या इथे बाहेर. इथे आय थिंक खाऊ गल्ली आहे. आय डोंट नो ह्याला काय म्हणतात पण सगळं खाऊचंच आहे म्हटल्यावर खाऊ गल्लीच म्हणत असावं. आणि इकडे पाळणे वगैरे पण आहेत. ते कायम असतं की आत्ताच आहे हे माहिती नाही आहे मला पण इथे सगळे आहेत पाळणे वगैरे. सो खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली अचानक ठरलं होतं आमचं पुण्यात यायचं लोणावळ्यावरून आणि आम्हाला खरंच छान वाटतं आहे. पुण्यात येणं कधी झालं असतं नसतं माहिती नाही पण छान वाटतं आहे पुण्यात आल्यावर. माणसं पण चांगली आहेत, सगळंच छान आहे. हाय हाय फिरवा काका फिरवा. ये छान वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय. वाव किती छान. घाबरते. सो आता आम्ही सारसबागेच्या बाहेर बसलो आहे आणि नाश्ता करतो आहे. परूच्या पप्पांनी भेळ घेतली आहे. आम्ही तिघींनी पिझ्झा आणि कॉफी कोल्ड कॉफी घेतली आहे. सो आम्ही आता खाणार आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार. आम्ही आता सारसबागेत आलेलो आहे आणि ही सारसबाग आहे पुण्यातली. सारसबाग पुण्यातच आहे. प्रसिद्ध सारसबाग. कुठेही शाखा नाहीये. इतकी सुंदर स्वच्छ सारसबाग. ही बाग एवढी सुंदर स्वच्छ पुण्यातच असू शकते. खूप सुंदर आहे. आम्ही आता आलेलो आहोत सारसबागेत बसलेलो आहोत आणि ही मुलगी नाच देतीये. सो फायनली आजचा प्रवास इथेच संपतोय. आज दिवसभर आम्ही खूप मजा केली. आज ॲक्च्युली आमचा प्लॅन फक्त लोणावळ्याचा होता. मग आम्ही लोणावळा फिरलो, तिथले पॉईंट्स बघितले. त्याच्यानंतर विचार केला की पुणे इथनं खूप जवळ आहे म्हणून पुण्याला आलो.
पुण्याला आम्ही जास्त फिरलो नाही, पण आम्ही सारसबाग आणि शनिवारवाडा ह्या 2 जागा बघितल्या. जसं पुण्यातल्या खूप महत्त्वाच्या जागा मानल्या जातात. इथे आम्ही आलो, तुळशीबाग पण बघितली आणि फायनली आम्ही पुणे बघितलं. आम्ही आत्तापर्यंत पुण्यात आलो नव्हतो कधीच, पण आज तो योग आला पुण्यात यायचा आणि आम्ही आज पुण्यात आलो आणि पुण्यातले काही महत्त्वाची ठिकाणं बघितली. सो आम्हाला खूप छान वाटते पुण्यात येऊन. पुण्यातली लोकं पण खूप छान आहेत आणि आम्हाला खूप भारी वाटते. म्हणजे लास्ट मुमेंटला ठरलं की पुण्यात जाऊयात आणि शनिवारवाडा, तुळशीबाग आणि सारसबाग बघायचं. हे असं अचानक ठरलं होतं, पण जे अचानक होतात ते प्लॅन खूप छान आणि सक्सेसफुल होतात. त्यातला हा एक प्लॅन. सो आम्ही आज 2 जागा आम्ही फिरलो. एक तर लोणावळा आणि एक तर पुणे. खूप मजा आली. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आमचे नवीन व्हिडिओ बघत राहा. आम्ही थोडं उशिराने व्हिडिओ टाकतो कारण की आमचं बाळ लहान आहे, त्यामुळे आम्हाला दररोज व्हिडिओ टाकणं शक्य होत नाही. पण जेव्हा शक्य होईल तेव्हा आम्ही व्हिडिओज टाकणार आहे आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि थँक्यू. बाय बाय.